नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो. आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकात असलेला सगळ्यात शेवटचं स्थूल वाचन व्युत्पत्ती कोश ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. व्युत्पत्ती म्हणजेच शब्दाचा उगम आणि कोश म्हणजेच संग्रह. त्यालाच आपण डिक्शनरी असेही म्हणतो. कोणत्याही शब्दाची व्युत्पत्ती किंवा उगम कसा झाला, कुठे झाला आणि त्या शब्दाचा अर्थ काय हे तपासून पाहण्यासाठी या व्युत्पत्ती कोशाचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी मोबाईल आणि नेटवर्क, गुगल हे सगळं काहीही नव्हतं. तेव्हा प्रत्येक माणसाच्या हातामध्ये डिक्शनरी असायची. कारण अभ्यास करताना कोणत्याही शब्दाची अडचण आली तर त्या शब्दाचा अर्थ काय आहे हे तपासून पाहण्यासाठी ते या डिक्शनरीचा वापर करत असत. परंतु हल्लीच्या काळी मुलांना शॉर्टकटची सवय जास्त झालेली आहे आणि शॉर्टकट मुलांना सवय लागण्यामागे कारणही तसंच आहे की प्रत्येक मुलाच्या हातामध्ये जो मोबाईल आलेला आहे त्या मोबाईलमध्ये त्यांना झटपट कोणत्याही शब्दाचा अर्थ गुगलमध्ये माहीत पडत असतो आणि त्यामुळेच ह्या डिक्शनरीचे महत्त्व हल्ली कमी होत चाललेले आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक मुलांना या व्युत्पत्ती कोशाचा अर्थ काय आहे किंवा त्याची गरज कशासाठी आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. विविध शब्दाचे संदर्भ विश्वकोशातून मिळतात हे आपण शिकलो. परंतु प्रत्येक शब्द कसा तयार होत असावा हे समजण्यासाठी त्या शब्दाची व्युत्पत्ती जाणून घेणे आवश्यक आहे. भाषा अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी शब्दाची व्युत्पत्ती शोधली पाहिजे. ही प्रक्रिया अतिशय आनंददायक आहे. हा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा, त्यांना व्युत्पत्ती कोशाची गरज कळावी व शब्दाची व्युत्पत्ती अभ्यासनाची सवय लागावी यासाठी हा पाठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना एखादा शब्द, नवीन शब्द जेव्हा आपल्या कानी पडतो तेव्हा त्या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा त्या शब्दाचा उगम कुठे झाला आहे, कशा प्रकारे झालेला आहे आणि कशासाठी झालेला आहे हे जाणून घेणे गरजेचे असते. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली होती. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवलेले आहे. कोणताही शब्द तयार कसा होतो किंवा तो तयार करण्याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते का? शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव जर सई हे ठेवले तर सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे कळल्यावर त्या मुलीला किती आनंद होत असेल बरे. आपल्या परिचयाच्या शब्दाची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे. शब्दाची व्युत्पत्ती अभ्यासनाची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दाच्या उच्चाराचे व अर्थाचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो. म्हणजेच कधी कधी एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. उदाहरणार्थ कर हा शब्द जर आपण घेतला तर कर या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे कोणतेही काम करणे आणि दुसरा म्हणजे हात. म्हणजे कर या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे काम करणे आणि दुसरं म्हणजे हात. तसेच मान, मान ह्या शब्दाचेही दोन अर्थ वेगवेगळे असतात. मान म्हणजे शरीराचा एक भाग आणि दुसरा अर्थ म्हणजेच सन्मान, रिस्पेक्ट.
कोणत्याही व्यक्तीला आपण मान देतो म्हणजेच रिस्पेक्ट देतो आणि त्याची मान खूप लांब आहे. मान म्हणजे शरीराचा एक भाग. असे वेगवेगळे अर्थ एका शब्दाचे होत असतात आणि असे अनेक शब्द आपल्याला आपल्या पुस्तकात पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या शब्दाचा अर्थ कसा निर्माण होतो किंवा तो शब्द एखाद्या वाक्यामध्ये आल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ कशा प्रकारे बदलतो हे आपण इकडे अभ्यासणार आहोत. ह्या पाठामध्ये राधा आणि आई म्हणजे मुलगी आणि आई ह्या दोघांमध्ये झालेले संभाषण दिलेले आहे. तर आपण ह्या संभाषण काय आहे? संभाषण म्हणजेच कन्व्हर्सेशन. आई आणि मुलीमध्ये झालेले कन्व्हर्सेशन ते आपण पाहणार आहोत. राधा, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? म्हणजे राधाने आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये काहीतरी पाहिले आणि तेव्हा तिने आपल्या आईला प्रश्न विचारला की हे काय आहे कोपऱ्यात? कोपऱ्यात म्हणजे इन द कॉर्नर. तेव्हा आई म्हणाली, अगं ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजाकडून. म्हणजे आईने तिला सांगितले की ती गोष्ट काय आहे? सतार. सतार म्हणजे काय? एक वाद्य किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सितार असेही म्हणतो. आणि आई सांगते हे जे सितार जे आहे ते आपल्या आजोबाला, आजोबा म्हणजेच ग्रँडफादर, त्यांना इनाम म्हणून मिळालेले होते. इनाम म्हणजेच बक्षीस, गिफ्ट, प्राइज. त्यांना ते महाराजांकडून प्राइज म्हणून मिळालेले होते. गावाकडे होती ती आज आणली आहे. म्हणजे आई मुलीला सांगते की ही सितार जी होती ती आपल्या गावाकडील गावामध्ये होती, घरात होती, गावाकडील घरात. परंतु ती आता मी आपल्या इकडे मुंबईच्या घरी आणली आहे. राधा, इनाम म्हणजे काय ग आई? तेव्हा राधा आपल्या आईला प्रश्न विचारते की इनाम या शब्दाचा अर्थ काय आहे? तेव्हा आई सांगते, अगं इनाम म्हणजेच बक्षीस. म्हणजे इनाम या शब्दाचा अर्थ काय आहे? बक्षीस. बक्षीस म्हणजेच गिफ्ट किंवा प्राइज असेही म्हणतात. अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव इनामदार आहे. जेव्हा आई सांगते की इनाम ह्या शब्दाचा अर्थ बक्षीस असे आहे, तेव्हा राधा सांगते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगी आहे, तिचे सरनेम काय आहे? आडनाव म्हणजेच सरनेम. सरनेम आहे इनामदार. हो मला माहित आहे ती. तेव्हा आई सांगते की मला ती मुलगी माहित आहे. आय नो दॅट गर्ल हू सरनेम इज इनामदार. इनाम म्हणजे बक्षीस. मग इनामदार म्हणजे? आई कसा झाला असेल ग हा शब्द तयार? म्हणजे जेव्हा आईने इनाम या शब्दाचा अर्थ बक्षीस असं सांगितलं तेव्हा राधा आईला विचारते की इनाम या शब्दाचा अर्थ बक्षीस असेल तर इनामदार म्हणजे काय आणि इनामदार हा शब्द कसा तयार झाला? थांब, आजोबाच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया ग त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. म्हणजे जेव्हा राधाने आईला प्रश्न विचारला की इनामदार ह्या शब्दाचा उगम कसा झाला आहे, तेव्हा आई सांगते की आपण काय करू, त्या शब्दाचा उगम कशा प्रकारे झालेला आहे ते आपण डिक्शनरीमध्ये शोधून काढू. मागच्या आजोबाच्या खोलीमध्ये ती डिक्शनरी आहे, ती डिक्शनरी घेऊ आणि आपण त्याच्यामध्ये ते सर्च करू की त्या शब्दाचा उगम कसा झाला आणि त्याचा अर्थ काय आहे तो. ते दोघेही ती डिक्शनरी घेतात आणि त्यामध्ये इनाम या शब्दाचा अर्थ काय आहे ते शोधत असतात. इनाम म्हणजेच कायमची देणगी, मोफत वतन, बक्षीस, प्राइज, गिफ्ट. इनाम म्हणजेच आईने डिक्शनरी उघडल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही प्रकारचे अर्थ त्यांना त्या डिक्शनरीमध्ये मिळाले. बघितलंस का ग राधा, हे इथे लिहिले आहे ना, म्हणजेच हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. म्हणजेच आईने सांगितलं की इनाम ह्या शब्दाला दार हा शब्द लावलेला आहे आणि इनाम
अर हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. अरबी इज अ लँग्वेज. फ्रॉम दॅट लँग्वेज दिस वर्ड इज कम. दार प्रत्यय स्वामित्व दर्शक फारशी प्रत्यय. म्हणजेच दार म्हणजे काय? दाखवणारे. दर्शक म्हणजे कोणतीही गोष्ट. जर समजा आपल्याला एखादी गोष्ट दाखवायची असेल तर आपण सांगतो ना की ते पुस्तक बघ. म्हणजे आपण आपला हात पुढे करून ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे इकडे दार हा शब्द आल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ होतो की बक्षीस मिळवणारा किंवा मोफत बक्षीस मिळालेला. दार हा फारसी प्रत्यय आहे. म्हणजेच दार हा शब्द जो आहे तो फारसी प्रत्यय आलेला आहे. म्हणजे प्रत्यय म्हणजेच मूळ शब्दामागे जोडलेली जी अक्षरे असतात त्यालाच प्रत्यय असे म्हणतात. जसं इनाम, इनामदार, जबाब, जबाबदार असे वेगवेगळे प्रत्यय त्याला लागलेले असतात. त्यालाच प्रत्यय किंवा अव्यय असेही म्हणतात. स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शविणारा प्रत्यय. म्हणजेच स्वामित्व दर्शक म्हणजे मालकी दाखवणारे किंवा इंडिकेटिंग म्हणजे एखाद्याकडे एखादी गोष्ट आहे हे दाखवण्यासाठी हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखादा व्यक्ती जबाबदार असेल म्हणजेच तो रिस्पॉन्सिबल असेल तर त्याला जबाबदार असं म्हणतात. किंवा एखाद्या माणसाकडे काही असेल तर त्याला दाखवण्यासाठी दार हा शब्द जसा इनामदार म्हणजे त्याला इनाम मिळालेलं आहे म्हणून दार ह्या शब्दाचा वापर केला जातो. ज्याच्याजवळ इनाम आहे तो म्हणजेच ह्या आजोबाकडे इनाम मिळालेलं आहे, बक्षीस मिळालेलं आहे. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येतो. म्हणजेच दार ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजेच इनाम मिळालेला किंवा ज्याच्याकडे असेल असा किंवा एखादी गोष्ट दर्शविणारा. आणि दुसरा अर्थ असा होतो की त्याने तो धारण केलेला आहे. धारण करणे म्हणजे स्वीकारलेला आहे, एक्सेप्ट केलेला आहे. जबाबदार हा शब्द तुम्हाला माहीतच आहे. जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो त्याच्याजवळ जबाबदारी असते तो जबाबदार. म्हणजे एखादी व्यक्ती जबाबदार असेल, जर ती रिस्पॉन्सिबल असेल तरच आपण त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी देतो. जर तो रिस्पॉन्सिबल नसेल तर त्या व्यक्तीकडे आपण कोणत्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही. मीन्स if any person is responsible then only we give any responsibility on him, but if that person is not responsible we don't give any responsibility to them. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे म्हणजे ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस. म्हणजेच इनामदार या शब्दाचा अर्थ आहे की द पर्सन हु हॅज गॉट द गिफ्ट फ्रॉम समवन फॉर एव्हर. म्हणजे कायमचे ठेवण्यासाठी जे इनाम मिळालेले असते त्यालाच इनामदार असे म्हणतात. आई, ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. म्हणजे जेव्हा आईने या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून तिला दिला किंवा शोधून दिला तेव्हा राधालाही खूप आनंद झाला. आणि राधा सांगते की मला किती चांगली माहिती मिळाली. आय गॉट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. सो whenever I need, I will open this dictionary and I will find out from him. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. आता व्युत्पत्ती या शब्दाचा आपण शब्दशः अर्थ पाहूया. शब्द म्हणजेच वर्ड आणि अर्थ म्हणजे मिनिंग. व्युत्पत्ती या वर्डचा अर्थ काय आहे ते आता आपण पाहूया आणि त्याच्या मुळाचे ज्ञान जाणून घेऊया. मूळ म्हणजेच रूट म्हणजे सुरुवातीपासून त्या शब्दाचा अर्थ काय, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट वर्ड हे आपण पाहूया. आणि ज्ञान या शब्दाचा दुसराही अर्थ होतो नॉलेज. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे.
म्हणजे कोणतेही शब्द किंवा कोणत्याही वाक्याचा आपण सुरुवातीपासून जो अर्थ सांगतो त्यालाच व्युत्पत्ती सांगणे असे बोलतात किंवा सांगणे असे म्हणतात. कोणत्याही शब्दाच्या निर्मितीची माहिती आपण जी सांगतो त्यालाच व्युत्पत्ती असे म्हणतात. अनेक शब्दाच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजेच व्युत्पत्तीकोश. म्हणजे असे अनेक शब्द एकत्र येतात आणि त्या एकत्र आल्यानंतर जो संग्रह तयार होतो त्यालाच व्युत्पत्तीकोश असे म्हणतात. जसं अनेक कविता एकत्र येऊन एखाद्या कवितेचे पुस्तक तयार होते किंवा कविता संग्रह तयार होतो त्याला आपण कविता संग्रह असे म्हणतो. किंवा अनेक गोष्टी एका पुस्तकात लिहिलेल्या असतात तेव्हा आपण त्याला गोष्टीचं पुस्तक असे म्हणतो. त्याचप्रमाणे इकडे अनेक शब्द एकत्र आलेले असतात म्हणून त्याला व्युत्पत्तीकोश असे म्हणतात. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये प्रत्येक शब्दाचा अलग अलग अर्थ वेगवेगळा अर्थ असतो. व्युत्पत्तीकोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. म्हणजे कोणताही शब्द कोणत्या भाषेमध्ये कशा प्रकारे वापरलेला आहे हे आपल्याला व्युत्पत्तीकोशात शोधता येते. We can find out from the व्युत्पत्तीकोश. उदाहरणार्थ भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्याच्या शब्दाच्या उच्चाराचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दाच्या होणाऱ्या अर्थाची बदलाचे परिणाम आहेत. व्युत्पत्तीकोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. म्हणजे एखादा शब्द असेल तर त्या शब्दात जसा जनरेशन मध्ये बदल होत जातो काळाप्रमाणे त्या शब्दाच्या अर्थातही बदल केला जात आहे असे आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नीपासून आला. म्हणजे आग हा शब्द आग म्हणजेच फायर हा शब्द आपण मराठीत वापरतो. ह्या शब्दाचा उगम संस्कृत मधून आलेला आहे आणि संस्कृत मध्ये हा शब्द अग्नी म्हणून वापरात आलेला होता आणि त्या अग्नीचा मराठीत रूपांतर होताना काय झालं आग. हे आपल्याला व्युत्पत्तीकोशामुळे कळते. म्हणजे हे आपल्याला कशावरून कळते व्युत्पत्तीकोशातून. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे एखाद्या शब्दाचा प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळा प्रोनाउन्सिएशन किंवा वेगवेगळा बदल झालेला आपल्याला दिसतो. ते कशासाठी की सुलभीकरणासाठी. सुलभीकरण म्हणजे काय सोपे होण्यासाठी. म्हणजे भाषा अधिकाधिक सोपी करण्यासाठी त्या भाषेमध्ये त्या शब्दामध्ये बदल केला जातो. उदाहरणार्थ अग्नी हा शब्द संस्कृत मधला जो आहे हा थोडासा कठीण आहे परंतु तोच मराठीत येताना आग हा झालेला आहे. म्हणजे ही अग्नी हा शब्द सोप्या भाषेमध्ये त्याचे रूपांतर करण्यात आलेले आहे. अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी हिंदी यासारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. म्हणजे अगदी सुरुवातीला हा शब्द अग्गी म्हणून होता आणि त्या अग्गीचं रूपांतर नंतर अग्नीमध्ये झालं आणि अग्नीमधून तोच शब्द मराठी आणि हिंदीमध्ये आग या नावारूपाने आलेला आहे. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दाची देवाणघेवाण होते. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याबरोबर संवाद साधतो आणि हे दोन्ही व्यक्ती वेगवेगळे भाषिक असतील म्हणजे एखादा मराठी बोलणारा असेल आणि दुसरा हिंदी बोलणारा असेल तर या दोघांमध्ये जो संवाद होतो तेव्हा कितीतरी नवीन शब्द आपल्याला दुसऱ्यांच्या बोलण्यातून कळतात आणि त्या दुसऱ्या व्यक्तीलाही आपल्या बोलण्यामधून असे वेगवेगळे शब्द पाहायला ऐकायला मिळतात आणि त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेत किंवा आपल्याला अधिकाधिक नवीन शब्दाची जाणीव होते. नवीन शब्द आपल्याला माहीत होतात किंवा अनेक शब्द आपण त्याला देतो आणि अनेक शब्द आपण त्यांच्याकडून घेत असतो. या सर्वाची नोंद व्युत्पत्तीकोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. म्हणजे हे शब्द कसे वेगवेगळ्या भाषेतून आलेले आहेत
हे आपल्याला व्युत्पत्ती कोशात पाहायला मिळते. आणि शब्दसिद्धी म्हणजे शब्दाची निर्मिती कोणत्या भाषेमध्ये किंवा कुठून झालेली आहे हे आपल्याला पाहायला मिळते. आणि ते त्यांनी पुढील तक्त्यामध्ये पुढील कोष्टकामध्ये दिलेले आहे. इकडे 3 भाषा दिलेल्या आहेत, संस्कृत, कन्नड आणि अरबी. आता संस्कृत मध्ये तुंड हा शब्द जो आहे, तुंड म्हणजेच तोंड, म्हणजे मराठीत आपण त्याला तोंड असे म्हणतो. कन्नड मध्ये तुप्प, तुप्प हा शब्द कन्नड मध्ये वापरला जातो. त्या शब्दाला आपण मराठीमध्ये तूप असे म्हणतो. तूप म्हणजेच हिंदीमध्ये त्याला घी असेही म्हणतात. किंवा अरबी, अरबी ह्या भाषेमध्ये इत्र हा शब्द जो होता तोच म्हणजेच अत्तर, म्हणजे मराठीत त्याचे रूपांतर अत्तर ह्या शब्दात झालेले आहे. म्हणजे अशा प्रकारे एखादा शब्द दुसऱ्या भाषेत येताना त्या शब्दाचे सोप्या भाषेत रूपांतर होते. काळाप्रमाणे शब्दाच्या स्वरूपात, त्याच्या अर्थात, त्याच्या परस्पर संबंधात बदल होतो. म्हणजे काळ म्हणजेच काय, जनरेशन प्रमाणे एखादा शब्द जेव्हा पूर्वीच्या काळी जो वापरला जायचा तो शब्द पुढे पुढे त्या शब्दामध्ये आणि त्या शब्दाच्या अर्थामध्ये, अर्थ म्हणजेच मिनिंग मध्येही बदल होत असताना आपल्याला कधी पाहायला मिळतो. परस्पर संबंध म्हणजे एकमेकाशी असलेले संबंध, द रिलेशन बिटवीन ईच अदर, त्यालाच परस्पर संबंध असे म्हणतात. हे बदल अपरिहार्य असतात. म्हणजे हे बदल जे होतात, शब्दात होणारे बदल हे काय आहेत, अपरिहार्य आहेत. अपरिहार्य म्हणजे काय, सक्तीचे आहेत, जबरदस्तीचे आहेत. म्हणजे हे बदल करणे गरजेचं आहे. निरीक्षण करणे म्हणजेच ऑब्झर्वेशन करणे, म्हणजे कोणत्याही शब्दाचे आपण बदल केलेला आहे त्या बदलाचे आपण निरीक्षण केले पाहिजे. तुमची आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडाची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रामधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणजे आपण हा बदल अनुभवायचा असेल तर तो आपण आपल्या घरात आपले आजी आजोबा काय बोलतात किंवा त्याच्यानंतर दुसरी पिढी म्हणजे आपले आई वडील काय बोलतात किंवा त्याच्यानंतरची पिढी म्हणजे आपण आपल्या भावा बहिणी बरोबर कसे बोलतो किंवा आपण आपल्या मित्रमैत्रिणी बरोबर कसे बोलतो किंवा आपण आता वापरत असलेली व्हॉट्सअपची भाषा, ह्याच्यात कितीतरी बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्याचे आभार मानायचे असतील तर आपण त्यांना थँक्यू असे म्हणत होतो, परंतु हल्लीच्या काळी थँक्यू असा शब्द पूर्ण टाईप न करता फक्त इन शॉर्ट THAX अशा प्रकारे, म्हणजे शॉर्ट मध्ये आपण त्यांना तो रिप्लाय देत असतो. थँक्स असं बोलून आपण तो रिप्लाय पोहोचत असतो. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये पिढीप्रमाणे बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेला एखादा शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबर आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. म्हणजे कधी कधी असं पाहायला मिळते की एखाद्या शब्दाचा उगम कशासाठी झाला होता ते कंप्लीट बदललं जाते. म्हणजे तो शब्द हल्लीच्या वापरामध्ये वेगळ्या अर्थासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. म्हणजे जेव्हा पूर्वीच्या काळी शहाणा हा शब्द उत्पन्न करण्यात आला किंवा त्याची जेव्हा व्युत्पत्ती झाली, उगम झाला,
तेव्हा त्या शब्दाचा उगम कशासाठी झाला होता, की एखादा माणूस बुद्धिमान असेल, चलाक असेल, टॅलेंटेड असेल, तर त्याला वापरण्यासाठी किंवा तो टॅलेंटेड आहे, तो शहाणा आहे, तो बुद्धिमान आहे, असं दाखवण्यासाठी हा शब्दाचा उगम झाला होता. परंतु नंतर ह्या शब्दाचा अर्थ अतिशहाणा म्हणजेच खूप शहाणा, चांगले ज्ञान असलेला, अतिशहाणा म्हणजेच चांगले ज्ञान असलेला असे दाखविण्यासाठी किंवा असे दर्शविण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जात आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे हल्लीचा जो व्युत्पत्ती कोश आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला शहाणा हा शब्द पाहायला मिळतो. परंतु पुढे पुढे अतिशहाणा हा सुद्धा शब्द आपल्याला डिक्शनरीमध्ये पाहायला, व्युत्पत्ती कोशात पाहायला मिळेल असे वाटते. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. म्हणजे एखादा शब्द जो असतो तो शब्द वेगवेगळी रूपे धारण करत असतो. म्हणजेच वारा, वारा हा शब्द पहा. वारा हा शब्द ह्याचे अनेक अर्थ आहेत. उदाहरणार्थ वात, पवन, मरुत, समीर, अनिल ह्या सगळ्या शब्दाचा एक अर्थ म्हणजेच वारा. कधी कधी तुम्हाला तुमच्या परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो की अनेक शब्दाचा एक अर्थ लिहा. म्हणजेच अनेक शब्द दिले जातील आणि त्या शब्दाचा एक अर्थ काय आहे, ज्याप्रमाणे इकडे दिलेला आहे वात, पवन, मरुत, समीर, अनिल अशा प्रकारचे शब्द दिले जातील आणि पुढे मग त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे वारा. म्हणजे एक वारा ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि त्याला वातचक्र, पवनचक्की, वातचक्की, अनिलचक्की, समीर चक्री असे वेगवेगळे शब्द दिले आहेत. त्याच्यामध्ये पवनचक्की आणि वातचक्की हा योग्य अर्थ आहे आणि वातचक्की आणि अनिलचक्की, समीर चक्र हे चुकीचे अर्थ आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये त्याचा खरा अर्थ कोणता आहे तर पवनचक्की किंवा वातचक्र. तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. म्हणजे कधी कधी एक शब्द उच्चारही सेम असतात, लिहिलाही सेम जातो, परंतु त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. जसे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की कर हा शब्द, कर ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. कर म्हणजे करणे आणि कर म्हणजे हात. त्याप्रमाणे इकडेही अनेक शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. उदाहरणार्थ पाठ, पाठ ह्याचा अर्थ की शरीराचा एक भाग आणि पाठ याचा दुसरा अर्थ होतो पुस्तकातील धडा म्हणजेच टेक्स्टबुक मधला लेसन. म्हणजे एका शब्दाचे वेगवेगळे दोन अर्थ. परीक्षेतही तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो की एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लिहा. त्यासाठी तुम्हाला अशा अनेक शब्दाचे एक अर्थ किंवा एक शब्दाचे अनेक अर्थ माहीत असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ पान, पान ह्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ म्हणजे झाडाचे पान आणि त्याचा दुसरा अर्थ पुस्तकाचे पान. तीर, तीर या शब्दाचा सुद्धा वेगवेगळा अर्थ. तीर म्हणजेच बाण आणि तीर म्हणजेच समुद्राचा किनारा किंवा नदीचा किनारा. नाव, नाव ह्या शब्दाचे सुद्धाही वेगवेगळे अर्थ आहेत. नाव म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दिलेले नाव, नेम आणि दुसरा अर्थ म्हणजेच होडी. म्हणजे अशा प्रकारे एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपल्याला पाहायला मिळतात आणि हे असे वेगवेगळे अर्थ आपल्याला व्युत्पत्ती कोशात आढळून येतील. आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल. म्हणजे जेव्हा आपण अभ्यासतो एखादी गोष्ट, ती अभ्यासताना आपण एखादा शब्द आपल्या अभ्यासात आला आणि त्या शब्दाचा जर अर्थ आपल्याला कळाला नाही. उदाहरणार्थ इकडे कुतूहल हा शब्द जो आहे, ह्या कुतूहल या शब्दाचा अर्थ आहे उत्सुकता आणि हा शब्दाचा अर्थ जर आपल्याला कळाला नाही आणि तेव्हा आपण काय करतो, आपण आपली डिक्शनरी उघडून किंवा आपला शब्दकोश जो आहे, व्युत्पत्ती कोश जो आहे
तो उघडून त्या शब्दाचा आपण अर्थ पाहणे गरजेचं आहे. इकडे अजून एक शब्द दिलेला आहे दिवाळी. दिवाळी हा शब्द कुठून आला? आता आपण प्रत्येकाला माहित आहे दिवाळी म्हणजेच आपला सण. दिवाळी हा सण हिंदू लोकांचा एक सण किंवा द फेस्टिवल ऑफ लाईट असेही आपण त्याला म्हणतो. परंतु इकडे हा दिवाळी जो शब्द आहे त्या शब्दामध्ये श्री, दिव्याची रांग, एक सण असे वेगवेगळे अर्थ होतात. म्हणजे दिवाळी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काय आहेत? श्री किंवा दिव्याची रांग किंवा एक सण. दिवाळी हा शब्द आपण पहिला मूळ संस्कृत शब्द दीपावली पासून तो आला आहे. म्हणजे दिवाळी हा शब्द कुठून आलेला आहे? संस्कृत भाषेतून आलेला आहे. आणि संस्कृत भाषेत दिवाळी या शब्दाला दीपावली असेही म्हटले जायचे. आणि हल्ली आपण दीपावली हा शब्द जो वापरतो त्याचा ली हा दुसरा असतो. म्हणजे दुसरी वेलांटी आपण लिहितो. परंतु संस्कृतमध्ये त्याला पहिली वेलांटी असते. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दातील दी व ली दोन्ही दीर्घ असतात. पण दिवाळी हा शब्द मराठी आहे त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही शब्द लिहिताना त्याची ऱ्हस्व किंवा दीर्घ वेलांटी आहे हे आपण अभ्यासून त्याप्रमाणे लिहिले पाहिजे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल. पण ही शब्दाची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्याची मूळ रूप समजल्यावर तुम्हाला हे सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषेच्या अंगणातही वावरतो आहे हे कळल्यावरही मजाही वाटेल. म्हणजे कोणत्याही भाषेमध्ये एखादा शब्द असेल तर त्या शब्दाचा वापर दुसऱ्या भाषेतही केला जातो. जसा संस्कृतमध्ये असलेला शब्द हिंदीमध्ये, मराठीमध्ये वापरला जातो, गुजरातीमध्ये वापरला जातो, त्याप्रमाणे बंगालीमध्ये वापरला जातो. अशा प्रकारे एखादा शब्द त्याचे रूप बदलून तो वेगवेगळ्या भाषेमध्ये वापरला जातो आणि तो वेगवेगळ्या भाषेत जाताना त्याच्या उच्चारातही बदल होतो, त्याच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा बदल म्हणजे लिहिण्यामध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्याचे जे मूळ रूप असते त्या मूळ रूपामध्ये बदल झालेला असतो, ती अधिकाधिक सोपी केली जाते. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले आहे. म्हणजे एखादा शब्द जर आपण डिक्शनरीमध्ये पाहायला गेलो तर त्या भाषेमध्ये तो शब्द कसा आला, कुठून आला, त्याची निर्मिती कशी झाली होती, कशासाठी झाली होती, हे सगळं आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळते. वरच्या उदाहरणात शब्दाची लघुरूपे आलेली आहेत ती जाणून घेणे आवश्यक आहेत. म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्या शब्दाचे लघुरूप काय, लघुरूप म्हणजे काय, लहान रूप, हे म्हणजे तो शब्द कुठून आलेला आहे, त्याची व्युत्पत्ती कशी होती, म्हणजे छोटा शब्द नंतर पुढे पुढे कसा मोठा होत गेला हे आपल्याला पाहायला मिळते. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. म्हणजे कोणताही शब्द जर असेल तर त्या शब्दाची जी जात आहे ती लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग असे लिहिलेले असते. म्हणजे तो शब्दाच्या जाती आहेत, ज्या 8 वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यातला नाम हा जो शब्दाचा प्रकार आहे, ती जी जात आहे नाम, त्या नामामध्येही बदल केला जातो. नामामध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग असा भेद होतो. म्हणजे एखादा शब्द पुल्लिंगमध्ये बदल होतो, स्त्रीलिंगमध्ये त्याचा बदल होतो आणि नपुंसकलिंग अशामध्येही त्याचा बदल पाहायला आपल्याला मिळतो. दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. म्हणजेच दिवाळी हा शब्द काय, स्त्रीलिंगी आहे आणि तो शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे स्त्री हा म्हणून वापरला जातो. हे त्याचे लघुरूप आहे. म्हणजे स्त्रीलिंगीचे लघुरूप काय आहे, स्त्री. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. म्हणजे हा शब्द वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला लघुरूपाने म्हणजे लहान रूपाने पाहायला मिळतो. आणि नंतर
स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, ब म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिया, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी, गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. म्हणजे ह्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला उगम कसा झाला हे आपल्याला तिकडे पाहायला मिळते. इतिहास सांगतात. इतिहास म्हणजे हिस्ट्री. म्हणजे जेव्हा आपण या शब्दाचा अभ्यास करतो तेव्हा पूर्ण हिस्ट्री आपल्याला त्या व्युत्पत्ती कोशात पाहायला मिळते. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगवेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हेही सांगतात. म्हणजे एखाद्या भाषेमध्ये त्या शब्दाचा वापर कशा प्रकारे केला जातो, त्याची मांडणी कशी केली जाते, वेगवेगळ्या प्रकारे त्याची मांडणी कशा प्रकारे होत असते, हे आपल्याला पाहायला मिळते. व्युत्पत्ती कोशाचे कार्य वेगवेगळे आहेत आणि हे कार्य काय आहेत तर शब्दाचे मूळ रूप दाखवणे, म्हणजे त्या एखाद्या शब्दाचा बेस काय आहे ते आपल्याला व्युत्पत्ती कोशात पाहायला मिळतो. अर्थातील बदल स्पष्ट करणे, म्हणजे एखाद्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काय आहेत किंवा तो शब्द वेगवेगळ्या भाषेमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल झालेला आहे, हाऊ द वर्ड्स आर चेंज, हे आपल्याला पाहायला मिळते. उच्चारातील बदल व फरक दाखवणे, म्हणजेच एखादा शब्द त्याच्या उच्चारामध्ये, उच्चार म्हणजेच प्रनाउन्सिएशन मध्ये कसा बदल झालेला आहे किंवा तो बदल कशा प्रकारे करण्यात आलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळते. बदलाचे कारण स्पष्ट करणे, म्हणजे हा बदल कशासाठी करण्यात आलेला आहे, वाय दॅट वर्ड इज चेंज, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. यापैकी पहिल्या दोन बाबीचा अगदी थोडक्यात साधारण परिचय पाठात आलेला आहे. म्हणजेच आपल्याला पुढे अभ्यास करताना ह्या शब्दाचे मूळ रूप काय आहे किंवा त्या रूपाचे, त्या शब्दाचे कशा प्रकारे अर्थाप्रमाणे बदल झालेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी ज्या तुम्हाला परीक्षेतही विचारल्या जातात. एखादा प्रश्न देऊन त्या प्रश्नाचे हे उत्तर असू शकते. त्यामुळे ह्या ज्या 6 महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 1. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. 2. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. 3. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅनर्जी मुकुंदराव जयकर याच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. म्हणजेच 1938 साली अखिल मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वतंत्रवीर सावरकर त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे अशा वेगवेगळ्या बाबी लक्षात ठेवण्यासारख्या, म्हणजे ह्या गोष्टीवरती तुम्हाला एका वाक्यात किंवा रिकाम्या जागा भरा किंवा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स अशा प्रकारचे प्रश्न ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. म्हणून ह्याचे तुम्ही वाचन करणे गरजेचे आहे. हा व्युत्पत्ती कोश जो आहे, ह्या व्युत्पत्ती कोशामध्ये शब्द हा एकच असतो व तो वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळी रूपे धारण करतो आणि त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ धारण केलेले किंवा प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. भाषेच्या प्रवाहातील विविध शब्दाचे उच्चार व अर्थ ह्याच्या मागची रहस्य व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून आपल्याला पाहायला मिळतात.
कसे ते या पाठाच्या आधारे आपण समजून घेतलेले आहे. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे. हे व्युत्पत्ती कोशाचे मूळ कार्य असते. आणि ह्या पाठात आपण एका शब्दाचे अनेक शब्द किंवा अनेक शब्दापासून एक शब्द कसे तयार होतात आणि त्या शब्दाचा वेगवेगळ्या भाषेमध्ये कशा प्रकारे वापर केला जातो हेही आपण पाहिलेलं आहे. Homework. Please complete all the exercise from page number 65 in your Marathi notebook. प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपण आपला पूर्ण 10वीचा पाठामध्ये तुम्हाला अभ्यासाला असलेले सर्व पाठ अभ्यासलेले आहेत. आता एकही पाठ शिल्लक राहिलेला नाही, कोणतीही कविता शिल्लक राहिलेली नाही. We have completed all the lessons and all the poems. But if you have any doubt, if you want me to explain any more, you can call me and ask. If you have any difficulty regarding Marathi, any lesson, yeah, regarding Marathi, anything you want to ask me, you can contact me and ask. I will be there forever for you. म्हणजेच कोणतीही अडचण तुम्हाला असेल मराठीच्या परीक्षेच्या पेपर बाबतीत, कोणत्याही किंवा ओरलच्या बाबतीत कोणतीही अडचण असेल तर तुम्ही ती मला विचारू शकता. आम्ही नंतर तुम्हाला ओरलच्या बाबतीतही ओरल कशा प्रकारे घेतली जाईल किंवा ओरलसाठी तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे हे सगळं तुम्हाला सिस्टरनी किंवा तुमच्या क्लास टीचर्सनी पाठवलेलं आहे. Your class teachers have sent already what are the topics for the orals. Which topic will be asked, that everything is given. We have given 5 topics in the oral, but you have to learn all the 5 topics. We are going to pick up the cheats, and whichever cheats will come, that topic you will have to say by heart. Also, we have given 30 words. All the 30 words you have to learn. We will be asking you 6 words and 3 marks will be given. Each word will be for half marks. Also, we have given 2 lesson names. You have to read those lessons because from these 2 lessons we are going to ask 2 sentences. Also, the grammar topics are given. You have to learn those grammar topics because you will come to school for the grammar test. You don't have to write from home and bring. Only the letter writing you have to write from home and bring. Rest everything will be taken in the school. Once again I'll tell you, dictation words and sentence will be asked in the school. You have to learn the words, you have to read the textbook because you should know to write the sentence. Also, the grammar test will be taken in the school. Also, the 5 topics are given, speech topics, all the 5 topics you have to learn and come. We are going to pick up the cheats. Whichever topic will come on that sheet, that topic you have to say. And the last one is the letters are given, 2 letters are given. You have to write 1 letter. When you come for the oral, that time you have to come and you have to submit that letter writing to your teachers. Whenever you will write letter writing, please see that you write neatly. Only you have to write 1 letter, but it should be written neatly. Thank you and all the best for your exam.